चला आता मंडळींनो, स्नॅक्सच्या सिरीजमध्ये अजून आपण एक नवीन पदार्थ बघणार आहोत, अर्थातच स्ट्रीट वडापाव. त्यासाठी मी इथं उकडलेले बटाटे आणि मटार छानपैकी स्मॅश करून घेतलेली आहे. आणि आता त्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. हळद, मीठ, लाल तिखट हे सगळं मी एक एक स्पून घातलेलं आहे. सब्जी मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर आपण अर्थातच नंतर घालणार आहोत. धने जिरा पूड, नंतर कांदा लसूण मसाला, हे सर्व मसाले आपण ह्या बटाट्यामध्ये आणि मटारच्या मिक्स याच्यात घातलेले आहे. आता आपण कढईत छानपैकी तेल तापवत ठेवलेले आहे 1 टेबलस्पून. त्यात अर्थातच आलं लसूण पेस्ट आपण फ्रायसाठी घातलेली आहे व त्यात मी कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला. आणि आता थोडासा हिंग घालून छानपैकी खमंग कांदा भाजून किंवा परतून घेणार आहोत. हा वडापाव आपल्याला काय सगळ्यांनाच आवडतो, अगदी भारताबाहेरसुद्धा तो गेलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण आता जे मिक्स केलेलं होतं ना, बटाटा आणि मटारचं स्मॅश केलेलं मिश्रण, ते ह्या कांद्यामध्ये घालून आता आमचूर पावडर आपण त्यात घातलेली आहे. मीठ तर आपण ऑलरेडी घातलेलंच होतं. आता छानपैकी ती भाजी मस्त मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे. त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. अर्थातच कोथिंबीरीने एक वेगळीच चव आणि दिसायला पण सुंदर असेल तो पदार्थ, तर खाण्याची पण इच्छा तशीच होते ना. चला तर आता त्याच्यासाठी आपण पीठ अर्थात बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये आपण ओवा, जिरं, मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे. थोडासा किंचित खायचा सोडा घातलेला आहे आणि ते बेसन छानपैकी भिजवून घेतलेलं आहे भज्याच्या पिठासारखं. आणि त्यात आता आपण तयार केलेल्या वडापावच्या भाजीचे गोळा तयार केलेला आहे, म्हणजेच वडा तयार केलेला आहे. आणि तो त्याच्यात आपण छानपैकी त्याचं कोटिंग करून घेणार आहोत आणि मस्त मंद आचेवर खरपूस तळायचं आहे. किती सुंदर लागतो वडापाव. मुंबईतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्याचे लोक वेडे आहेत. तर असा वडापाव तर तुम्ही नक्कीच करून बघा. कसा लागतोय ते पण मला सांगा. अगदी स्ट्रीट वर मिळणाऱ्या वडापावसारखा हा वडापाव आहे. आपण मंद आचेवर खरपूस छानपैकी तळून घेणार आहोत त्याला. सोबत तर मिरच्या हव्याच, त्यामुळे मिरच्या पण आपण तळून घेणार आहोत. हे बघा किती छान आपले वडे. आणि ही सोबत त्याच्याबरोबर मिळणारी चटणी, त्यासाठी आपण भज्याचीच शेव काढलेली आहे. त्याच्यात थोडंसं लाल तिखट घालून ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे, जी आपल्याला पावावर स्ट्रीटवर लावून देतात ना, तीच ही चटणी. ही बघा बाऊलमध्ये मी ठेवलेली आहे. आता आपण अर्थातच पाव घेतलेले आहे, त्यावर पिझ्झा सॉस. तुमच्याकडे टमॅटो असेल तर तुम्ही टमॅटो घालू शकता, चिली सॉस घालू शकता, जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तिखट आवडतं आहे त्या प्रमाणात. आणि याच्यामुळे आणखीनच अर्थात छान टेस्ट येते वडापावला. आणि वडापाव जगातल्या आजकाल कुठल्याही कानाकोपऱ्यात मिळतो आहे. वेगवेगळ्या चवींचा, वेगवेगळ्या गोष्टींचा वडापाव बनवला जातो आहे. हे बघा, आता ह्याबरोबर आपण ही चटणी छानपैकी लावून घेणार आहोत की त्याच्यामुळे तो वडापाव आणखीनच कुरकुरीत आणि चटपटीत लागेल. कसा वाटतो आहे आपला खमंग वडापाव? नक्कीच तुम्हाला इच्छा होईल करून बघण्याची, तर नक्की करून बघा. आणि शिलबाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा अर्थातच.